आता पाहणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला आज रात्रीपासून सुरुवात होणार। नागरिकांनी दादर टीटी पुलाचा वापर करण्याचं आवाहन। पूल पाडण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध। हार्बर मार्गावर 14.5 तासांचा मेगा ब्लॉक। वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान शनिवारी रात्री 11 ते रविवारी दुपारी 1:30 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद राहणार। वाहतूक कोंडी विरोधात ठाण्यातील घोडबंदरवासीय रस्त्यावर खड्डे, वाहतूक कोंडी, अवजड वाहनांमुळे निर्माण झालेली बिकट अवस्था यामुळे घोडबंदर रोडवरील नागरिक हैराण। आनंदनगर सिग्नल इथे रस्त्याच्या कडेला बोर्ड घेऊन आंदोलन। MMRDA कडून मरीन ड्राईव्हचा विस्तार करण्याचा निर्णय। या रुंदीकरणामुळे 6 पदरी असलेला मरीन ड्राईव्ह 12 पदरी होणार। प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू। नवी मुंबईतील 791 घरांच्या चौकशीसाठी SITची स्थापना। संबंधित 11 विकासकांच्या प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र न देण्याचे निर्देश। पुण्यात म्हाडाच्या 6168 घरांची सोडत जाहीर। म्हाडाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सदनिका अर्जासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार। पुणे महापालिकेच्या उत्पन्न वाढीला ब्रेक लागल्यानं आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना। निधी अभावी मूलभूत सुविधा देण्यावरही मर्यादा। अंदाजपत्रक 12,000 कोटींचं, मात्र उत्पन्न अवघं 8,000 कोटी रुपये। 10वी-12वी 2026 ची बोर्ड परीक्षा उमेदवारांची यादी सादर करण्यासाठी शाळांना 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत। अन्यथा विलंब शुल्कासह अर्ज नोंदणी करण्यासाठी 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी। मुंबई उपनगरात आता NA कर लागणार नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करमाफीचा निर्णय। मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांची माहिती।